बीडच्या मातोरी गावात दगडफेकीची ही घटना झालेली आहे। तर मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंच्या गावात दगडफेक झाल्याची बातमी समोर आलेली आहे। तर जरांगेंच्या बीड जिल्ह्यातील मातोरी गावात ही दगडफेकीची घटना घडलेली आहे। दगडफेक झाल्यानं गावात आता तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर या दोन दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतायत की काल रात्री दगडफेकीची जेव्हा घटना झाली त्यातील एक दृश्य आणि आज सकाळचं कसं वातावरण आहे या गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। तर ही दोन दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वानंद आपल्या सोबत आहेत। स्वानंद, जरांगेंच्या गावात दगडफेकीची घटना झालेली आहे, आता सध्याची गावातील परिस्थिती काय आहे? नक्कीच किरण, काल रात्री या ठिकाणी दोन गटात दगडफेक झाल्याने काही काळ वातावरण तणावाचे होते। त्यानंतर वेळीच पोलीस दाखल झाल्याने ही परिस्थिती नियंत्रणात आली। काल या ठिकाणी संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी भेट दिली, त्याचबरोबर बीडचे पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन या ठिकाणी शांतता राखण्याचे आवाहन केले। आज या गावात वातावरण गावात तणावपूर्ण शांतता आहे आणि एकंदरीतच आज सुरेश धस यांनी या गावाला भेट दिली आहे आणि त्यांनी देखील शांतता राखण्याचं आवाहन केले। किरण, अगदीच धन्यवाद स्वानंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।